स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून रामकथेला सुरुवात. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रामनगरीत भव्य अशा रामटेक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत सदर कार्यक्रम चालणार असून काल दिनांक 31 जानेवारीला पहिल्या दिवशी प्रख्यात कवी कुमार विश्वास यांच्या रामकथेनं अख्खी रामनगरी राममय झाल्याचं दृश्य दिसून आले. यावेळी हजारो लोकांनी शहराच्या नेहरू मैदानावर आपली हजेरी लावली होती. रामटेक महोत्सवाचा प्रारंभ अत्यंत भावुक वातावरणात झाला. महोत्सवाच्या पहिल्या सत्रात प्रख्यात कवी आणि वक्ते डॉक्टर कुमार विश्वास यांची रामकथा आयोजित करण्यात आली होती. कथा सुरू करण्यापूर्वी जनसेवेसाठी आयुष्य वेचणारे स्वर्गीय अजित पवार यांना सर्व मान्यवर आणि उपस्थित जनसमुदायानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी व्यासपीठावर राज्याचे वित्त राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर, नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन, SDO प्रियेश महाजन, तहसीलदार रमेश कोळपे, BDO जयसिंग जाधव आदी प्रामुख्याने उपस्थित होते. श्रद्धांजली अर्पण करताना डॉक्टर कुमार विश्वास यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. केवळ जन्म घेतल्यानं माणूस मोठा होत नाही, तर जगाचा निरोप घेताना तो काय निर्माण करून जातो यावरून त्याचं मोठेपण सिद्ध होते, असं त्यांनी नमूद केलंय. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं उदाहरण देत त्यांनी सांगितले की ज्याप्रमाणे कलाम साहेब विद्यार्थ्यांशी संवाद साधताना समाधिस्थ झाले, तसेच जनसेवेच्या कामात व्यस्त असताना आलेले मृत्यू हे मृत्यू नसून खऱ्या अर्थानं मोक्ष असतात. अशा व्यक्तीचं जीवन कार्य काळाच्या पडद्याआड न जाता सदैव अमर राहते, अशा शब्दात त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या 3 दिवसीय महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. रामटेकच्या नेहरू मैदानावर आयोजित या महोत्सवाचा मुख्य उद्देश म्हणजे रामनगरी म्हणजेच रामटेकचे नाव जगभरात पोहोचवणे हा असल्याचं नुकतेच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी स्पष्ट केले होते. रामकथेसोबतच या महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये कबड्डी, कुस्ती, बॅडमिंटन, मॅरेथॉन अशा इतर काही स्पर्धांचा समावेश आहे. रामटेकच्या या पवित्र भूमीत आज आपल्याला रामकथेच्या तथा संवादाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांचा आदर्श मांडण्याची संधी मिळाली, असं सांगत मला खूप कमी कालावधी देण्यात आलेला आहे. मला कमीत कमी 3 दिवसांचा वेळ पाहिजे होता, असंही कुमार विश्वास यांनी यावेळी सांगितलंय. या महोत्सवादरम्यान 1 फेब्रुवारी रोजी जगप्रसिद्ध गायक सोनू निगम यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली असून 2 फेब्रुवारी रोजी सुदेश भोसले आणि साधना सरगम यांच्या सुश्राव्य गायनानं महोत्सवाचा समारोप झाला. राजू कापसे, उपसंपादक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.